कृष्णाईच्या लेकी मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गौरी ही शंकरच्या घरी पोहोचलेली असते. तिथंच कृष्णाई मातोश्रींना विनंती करत असते की तिला कर्ज द्यावं, परंतु मातोश्री म्हणते की तुझ्याकडे घाण ठेवायला काय आहे, तरच मी तुला कर्ज देईन. आणि तेवढ्यात तिथे गौरी पोहोचलेली असते. शंकरच्या तर तोंडचं पाणीच पळालेलं असतं, कारण की शंकर तिथे लपून छपून सर्व पाहत असतो. परंतु गौरी ही शंकरच्या बहिणीला वाचवायला चाललेली असते, कारण तिची बहीण ही डिप्रेशनमध्ये जाऊन ती विषाची बॉटल घेऊन विष पिणार असते. कारण की शंकरच्या बहिणीचा नवरा शेखर हा दुसरं लग्न करणार आहे असं कळाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललेलं असतं आणि तिलाच वाचवायला गौरी मातोश्रींच्याच घरामध्ये आलेली असते. आणि शंकरला हे पाहून खूप धक्का बसतोय आणि गौरी पुढे आता तिला वाचवून मातोश्रीला ती जाब विचारणार आहे. स्वतःच्या लेकीचा जीव जर तुम्ही वाचवू शकत नसाल तर आई म्हणून तुमचा काय उपयोग आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा मातोश्री विरुद्ध गौरी हे असं युद्ध शंकरला आता बघायला भेटणार आहे. मातोश्री आता कृष्णाईला कर्ज देईल का? गौरीची आणि आईची भेट मातोश्रीच्या घरी होईल का? हे पाहणं रंजक ठरेल.